कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती आहे। सर्वप्रथम मी गाडगेबाबांच्या पावन कार्यास वंदन करतो। आजच्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी भारतीय सैन्य दलाचे माजी प्रमुख माननीय जनरल श्री मनोज पांडे, समारंभास उपस्थित पूर्व कुलगुरू, विद्यापीठाचे प्रकुलगुरू, कुलसचिव, अधिसभेचे सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, लोकप्रतिनिधी, प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, या समारंभासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले सर्व नागरिक, पत्रकार बंधू आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार। दीक्षांत समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय जनरल श्री मनोज पांडे यांनी राष्ट्र उभारणीसाठी आपले बहुमोल असे योगदान दिले आहे। त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य तरुणांना सतत प्रेरित करणारे असेच आहे। त्यांनी विद्यापीठाच्या निमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचे आभार मानतो। मित्रहो, स्थायी संलग्नीकरण असलेल्या महाविद्यालयाची संख्या 141 आहे, तर स्वायत्त दर्जा प्राप्त महाविद्यालये 8 असून अल्पसंख्याक महाविद्यालयाची संख्या 63 आहे। या सर्व महाविद्यालयांमधून अंदाजे 2 लाख विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत। आजच्या दीक्षांत समारंभामध्ये विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयातील 40,288 तर स्वायत्त महाविद्यालयातील 2029 विद्यार्थ्यांना पदवी, 255 विद्यार्थ्यांना पदविका, 466 संशोधकांना आचार्य पदवी म्हणजे PhD, मानव विज्ञान विद्याशाखेतील राज्यशास्त्र विषयातील एक वाङ्मय पंडित डिलीट पदवी, तसेच गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना 117 सुवर्ण पदके, 21 रौप्य पदके आणि 23 रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली आहेत। या सर्व पदवी, पदके व पारितोषिके प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। विद्यापीठात विविध शैक्षणिक व भौतिक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत। विद्यापीठाच्या भौतिक सुविधांमध्ये नित्य भर पडत असून यावर्षी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, रसायन तंत्रज्ञान विभागाचे बांधकाम, डिजिटल व्हॅल्युएशन सेंटरचे बांधकाम, परीक्षा केंद्राचे भांडार या इमारतींचे अंदाजे ₹12 कोटी रकमेचे बांधकाम पूर्ण झाले आहे। शिवाय बहुउद्देशीय गृहविज्ञान विभाग, जैव तंत्रज्ञान विभाग, रसायन तंत्रज्ञान विभाग इत्यादी इमारतींचे नूतनीकरण, मॉडेल डिग्री महाविद्यालय बुलढाणा त्याचे बांधकाम इत्यादी अंदाजे ₹38 कोटी रकमेची विकासात्मक कामे आज प्रगतीपथावर आहेत। महोदय, शिक्षण क्षेत्रात सध्या वेगाने बदल घडत आहेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विद्यापीठाने अंमलबजावणी केली असून ते यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे सर्व घटक प्रयत्नशील आहेत। विद्यापीठाने आपले अभ्यासक्रम अद्ययावत केले असून सुधारणांवर सतत भर दिला जात आहे। शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन विचारांवर विद्यापीठातून विचारमंथन घडत आहे। यावर्षी PM उषा अंतर्गत भारतीय ज्ञानप्रणाली, संशोधन पद्धती, बौद्धिक संपदा या विषयाशी निगडीत राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। संस्थात्मक शासन आणि व्यवस्थापन या विषयावर व्यवसाय व प्रशासन व प्रबंधन विभागातर्फे राष्ट्रीय परिषदेचे तर डॉक्टर पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्रातर्फे पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या, कारणे व उपाय या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। संस्कृत विभागाने राष्ट्रीय लिपी कार्यशाळेचे आयोजन करून ब्राह्मी लिपीचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले। स्त्री अभ्यास केंद्र, उपयोजित परमाणु विभाग, गृहविज्ञान विभाग, मराठी विभाग, समाजशास्त्र विभाग यांनी
विविध विषयांवरील चर्चासत्र कार्यशाळांचे आयोजन केले असून तसेच संस्कृत विभागाने महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीच्या सहकार्याने वाङ्मयिता संस्कृत साहित्य संमेलनाचे आयोजन केले। याशिवाय विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिवस, हिंदी पखवाडा, आंतरराष्ट्रीय योग दिवस, समता सप्ताह, संविधान दिन, गुंतवणूक जागरूकता कार्यक्रम, राष्ट्रीय पोषण महिना, वन्यजीव सप्ताह, जागतिक पर्यावरण दिन, जनरेटिव्ह AI, आदिवासींमध्ये जनजागृती, हृदयविकार जनजागृती व CPR तंत्र प्रशिक्षण इत्यादी विविध उपकार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले। विविध विभागांनी विविध विषयांवर अतिथी व्याख्यानांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना बौद्धिक मेजवानीची संधी उपलब्ध करून दिली। याशिवाय शैक्षणिक भेटी, क्षेत्रभेटी, अभ्यास दौरा यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या विषय आकलनात भर घातली। विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटर आणि मेधावाटिका स्टार्टअप यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी ज्युनियर हॅकॅथॉन 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। तसेच नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ आणि रिसर्च इन्क्युबेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत भव्य स्टार्टअप एक्स्पोचे आयोजन करून नवकल्पना आणि उद्योजकता यांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला। विविध शैक्षणिक विभागांनी यावर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसोबत विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित अभ्यासक्रमांची व्हॅल्यू ॲडेड कोर्सेसची संधी उपलब्ध करून दिली। शैक्षणिक आदानप्रदानासाठी सामंजस्य करार MOU केले आहेत। विद्यापीठ NAC, NIRF याप्रमाणेच UDRF मूल्यांकनावर भर देत आहे। यावर्षी विद्यापीठाने आपल्या सर्व शैक्षणिक विभागांचे UDRF अंतर्गत मूल्यांकन करून घेत गुणवत्ता वाढीच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे। शिक्षणाबरोबरच विद्यापीठ संशोधन क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे। यावर्षी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागातील शिक्षकांचे 12 पेटंट मंजूर झाले आहेत। प्राध्यापक डॉक्टर प्रशांत ठाकरे, डॉक्टर नीरज घनवटे आणि संशोधक विद्यार्थिनी कुमारी पूजा मांडवीय यांनी संशोधन करून दक्षिण आफ्रिकेचे पेटंट प्राप्त केले आहे। विशिष्ट जीवाणूंविरुद्ध प्रतिजैविकांची परिणामकारकता तपासण्यासाठी लागणारा वेळ या किटमुळे कमी होणार आहे। एवढेच नाही तर आरोग्य क्षेत्रात अचूक उपचारांसाठी हे संशोधन अत्यंत मोलाचे ठरणार आहे। व्यवसाय प्रशासन व प्रबंधन विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक चाचरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉपीराइट कायदा 1957 अंतर्गत बाउंडेड रॅशनॅलिटी कॅल्क्युलेटरसाठी अधिकृतपणे कॉपीराइट मिळवलेला आहे। संशोधनाला चालना देण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत विद्यापीठ चमूतील विद्यार्थ्यांनी एकूण 8 पारितोषिके पटकावली, तर सरदार पटेल विद्यापीठ गुजरात येथे संपन्न झालेल्या पश्चिम विभागीय अन्वेषण स्पर्धेत कृषी विज्ञान गटात विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने प्रथम स्थान प्राप्त केले। महोदय, शैक्षणिक प्रगतीबरोबरच कला व क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठाचे विद्यार्थी उत्तम कामगिरी करत आहेत। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा यावर्षी अमरावती येथील KL महाविद्यालय येथे आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले। या युवा महोत्सवात 3000 पेक्षा जास्त विद्यार्थी कलावंतांनी सहभाग नोंदवला। जळगाव येथे संपन्न झालेल्या आंतरविद्यापीठ युवा महोत्सव इंद्रधनुष्य स्पर्धेत विद्यापीठाने प्रश्नमंजुषा, भारतीय समूह लोकनृत्य या कला प्रकारात प्रथम, तर चिकट कला स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त केले। तसेच MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित 39व्या मध्य विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात आपल्या विद्यापीठाने 23 विद्यापीठांना मागे टाकून विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच 24 पारितोषिकांसह चॅम्पियनशिप पटकावून ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे। याशिवाय सांसदीय कार्यप्रणाली व प्रथा अभ्यास वर्गात आणि राष्ट्रीय महिला विद्यार्थी संसद या उपक्रमांमध्ये
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी होऊन यश प्राप्त करीत आहेत. यावर्षी पश्चिम विभागीय स्तरावर फुटबॉल मुले स्पर्धेत विद्यापीठ चमूने प्रथम स्थान प्राप्त केले. दक्षिण पश्चिम विभाग भारोत्तोलन मुले व मुली, जुदो मुले, योग मुले या स्पर्धांमध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली असून ते खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तर बांगलादेशमधील ढाका येथे आर्चरी या प्रकारातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशदीप भोगे या विद्यार्थ्याने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. अलीकडेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पुरुष संघ आणि महिला संघ या दोन्ही संघांनी प्रथम स्थान पटकावत सुवर्णपदकाचा मान मिळवून राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यापीठ नवीन पिढीमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजवत आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 218 महाविद्यालयात रासेव युनिट कार्यरत असून 27,600 विद्यार्थी नोंदणीकृत झालेत. जयपूर येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरात विद्यापीठाच्या 10 स्वयंसेवकांनी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. सोलापूर येथे संपन्न झालेल्या उत्कर्ष स्पर्धेत विद्यापीठाने संकल्पना नृत्य, समूहगान व उत्कृष्ट कार्य भित्तिचित्र अहवाल या कला प्रकारातून 3 पारितोषिके प्राप्त केलीत. तर महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण शिबिर आव्हान स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उत्कृष्ट विद्यापीठ फिरता चषक पुरस्कार पटकावला. रासेयोच्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा, हर घर तिरंगा, रस्ता सुरक्षा अभियान, नशामुक्त भारत अभियान, रक्तदान शिबिर, राष्ट्रीय युवक दिन, राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह इत्यादी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली असून विद्यापीठाअंतर्गत 10 महाविद्यालयातील 500 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी संत गाडगेबाबा कमवावं शिका योजना, संत गाडगेबाबा विद्यार्थिनी बस पास सवलत योजना, संत गाडगेबाबा शिक्षण संरक्षण योजना, विद्यार्थी विमा योजना व विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या. संत गाडगेबाबा अध्यासनातर्फे संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करत अनाथ निराधार मुलींचे कन्यादान, गरजूंना वस्त्रदान करण्यात आले. आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत विविध विभागातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थी देखील गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार आपापल्या आयुष्यात कार्य करून सामाजिक उत्तरदायित्व पार पडतील अशी मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय महोदय, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यापीठातर्फे श्री संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार, पर्यावरण पुरस्कार, उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार, उत्कृष्ट कलावंत पुरस्कार आणि आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्रातर्फे पुस्तके, नियतकालिके इत्यादी सुविधांबरोबरच अभ्यासिकांची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थी मोठ्या संख्येने या सुविधांचा आज लाभ घेत आहेत. शिक्षण आणि संशोधनास सहाय्य करण्यासाठी ज्ञानस्रोत केंद्राने यावर्षी जर्नल ऑफ व्हिज्युअलाइज्ड एक्सपेरिमेंट्स या डेटाबेसवरील माहिती साक्षरता वर्गाचे आयोजन केले. तसेच विद्यापीठातील लेखकांचे लेखन पुस्तक प्रेमींपर्यंत पोहोचवण्यासाठी नॅशनल बुक ट्रस्टद्वारे नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात विद्यार्थी विकास विभागाच्या सहकार्याने सहभाग घेतला. विद्यार्थी मित्र हो, आता शिक्षण क्षेत्रातील एका बदलाकडे
मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आज AI युग अवतरले आहे. या AIने कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्व क्षेत्रात खळबळ उडवून दिलेली आहे. आपल्यापुढे आज अनेक आव्हाने उभी केली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेला टाळून शिक्षण क्षेत्र आता पुढे जाऊ शकणार नाही. मला कल्पना आहे की आमचे विद्यार्थी AIकडे कुतूहलाने बघत आहेत. खरं म्हणजे AIची त्यांना मुळीच भीती नाही. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये AI रोजगाराच्या संधी हिरावून घेईल की काय अशा चर्चांना उधाण आले असल्याने एक प्रकारचे काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मित्रहो, संगणक आगमनाच्या वेळी अशाच प्रकारची चिंता निर्माण झाली होती. परंतु संगणक क्षेत्रात आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी करून जगभरात आपला लौकिक प्राप्त केला. याच धर्तीवर मी खात्रीने सांगू इच्छितो की आमचे विद्यार्थी AI संबंधित नवे बदल स्वीकारून व नवी कौशल्ये आत्मसात करून दिमाखाने वाटचाल करतील. त्या दृष्टीने विद्यापीठाच्या विद्या परिषदेने अतिशय विचारपूर्वक पदवी पातळीवरील सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांमध्ये अनिवार्य घटक म्हणून AIचा अंतर्भाव केलेला आहे. AI रोजगाराची नवी दालने हमखास उघडेल. तेव्हा आपण सर्वांनी वेगाने घडणाऱ्या बदलांकडे लक्ष ठेवून AIशी जुळवून घेत स्वतःला सज्ज आणि सिद्ध करायला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तेव्हा मित्रहो, आपली ऊर्जा पणाला लावून AIची बलस्थाने आत्मसात करा. AI आपल्या मदतीसाठी अवतरलेला तंत्रमित्र आहे. त्याच्या मदतीने उद्योजकता प्रधान नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करून प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करा. कवी केशवसूत यांनी म्हटले होते, प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, निजनामे त्यावरती नोंदा, बसवणी का वाढवती मेदा, विक्रम काही करा चला तर. केशवसूतांच्या या ओळी आजही जशाच्या तशा लागू होतात. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात मिळालेल्या संधीचे सोने करावे. या काळावर आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आजच्या या 42व्या दीक्षांत समारंभाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व पात्र विद्यार्थ्यांची पदवी व पदविका आज संध्याकाळपर्यंत डिजिटल फॉर्मॅटमध्ये डिजिलॉकरवर उपलब्ध होतील. पदवी, पदके आणि पारितोषिके प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.